श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। सगळ्यांना शुभ संध्याकाळ। चला, आज मी तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला घेऊन जात आहे। फुलांनी टेबल सजलेला आहे, फळं पण सजलेले आहेत आणि आज औक्षण करीत आहे मी की आमची ही रेणुका आहे, हिची आज डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे। 7वा महिना हिला पूर्ण झालेला आहे आणि सगळ्याकून सगळेजण हा आगळा वेगळा कार्यक्रम बघण्याकरता आलेले आहेत। काही पाहुणे रावळे तर बोलवलेत होते आणि ज्याला जसं कळन तसं ज्याच्या त्याच्या परी ह्या कार्यक्रमाला येत होते। सगळ्यांचं असंच चाललं होतं की कार्यक्रम काय, कोणी सांगितलं का डोहाळे कोणाचे आहेत असंच विचारतं का, लगेच सांगायचं रेणुकाचे डोहाळे आहेत आणि ही कोण आहे असं सांगितलं की लगेच मला पण येऊ द्या बघण्याकरता, असे करून सगळेजण डोहाळ्याच्या कार्यक्रमाला येत होते। गर्दी पण भरपूर झालेली होती, उशीर पण झाला होता। तरी 7 महिन्यानंतर जी आतुरता राहते ती पाहण्याकरता आम्ही बर्फीचं आणि पेढेचं ताट पण तयार केलं होतं। चला आता बघू रेणुकाने काय निवडलेलं आहे। खाल्ला तिने केक कापा। रेणुकाच्या डोहाळ्याच्या कार्यक्रमानिमित्त केक पण आणला होता, केक पण कटिंग झाला। कोणालाच नव्हतं वाटत हे मूकजित्राप एवढ्या बायांमध्ये आणि एवढ्या माणसांमध्ये एवढं शांत उभं राहीन, पण एकदम शांत उभं राहिलं होतं आणि भिरभिर पाहत होतं। यांनी छोटीशी कारूड आणली होती, एवढे दिवस सांभाळली आणि तिचा हौसे मौसेने पण डोहाळ्याचा कार्यक्रम पार पाडला। जेवणाकरता पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला होता आणि सगळेजण जेवले। पहिल्यांदा असं वाटलं की हा एखाद्या महिलेचा डोहाळे जेवण्याचा कार्यक्रम असेल, पण नंतरून तिथं गेल्यावर कळालं की ह्या एका गाईचा म्हणजे मूकजित्रापाचा डोहाळ्याचा जेवणाचा कार्यक्रम होता। कार्यक्रम पण छान प्रकारे पार पाडला। मी घरी आले, मुलं पण मंदिरामध्ये खेळत होते। थोड्या वेळ मग तिथं थांबलो। कोणी कोणी डोहाळे जेवणाचा असा कार्यक्रम पाहिला असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। श्री स्वामी समर्थ।